भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत. पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती दिवसेंदिवस ढासळते. आज दिवसभरामध्ये खरं तर 4 घटना घडलेल्या आहेत. कुठे टोळक्यांनी धुडगूस घातलेला पाहायला मिळतोय. तर BMWमधून एक मुलगा जो आहे तो आज जागतिक महिला दिनीच महिलांच्या समोर अश्लील कृत्य जे आहे ते केल्याचा प्रकार घडलेला आहे. पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही अशा पद्धतीची चर्चा आहे किंवा ज्या सातत्यानं घटना घडत आहेत. स्वतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सूचना दिलेल्या होत्या. अजित पवारांनी सुद्धा सूचना देऊन ह्या घटना ज्या आहेत ते मात्र थांबत. मला वाटतं महिला दिनाच्या दिवशी अशा प्रकारचं किळसवानं चित्र जनतेसमोर येणं हे त्या ठिकाणी निश्चितच घृणास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे. आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे की पुण्यामध्ये अशा प्रकारचं जे सुसंस्कृत शहर होतं तिथे या घटना त्या ठिकाणी रोज वाढताना वेगवेगळ्या स्तरावर दिसत आहेत. परंतु एक गोष्ट मी आपल्याला सांगेन की माननीय गृहमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कडक कारवाईचे आदेश तिथल्या पोलीस आयुक्तांना अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत. अजितदादा पालकमंत्री म्हणूनही त्यावर कठोर भूमिका घेऊन आहेत. परंतु दुर्दैवानं समाजामध्ये अशा प्रकारची मानसिकता, विकृत मानसिकता आज त्या ठिकाणी वाढताना दिसते. आणि म्हणून मला वाटतं एका बाजूला कायद्याचा धाक तर हवाच, अशा लोकांची धिंड जाहीरपणे काढली पाहिजे, कायद्याची भीती वाटली पाहिजे. परंतु त्याचबरोबर या विकृत मानसिकतेवर उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारच्या वतीनं काउन्सिलिंग होऊन सामाजिक संस्थांत त्यांनी यात पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या घटना त्यांचं मनोबलच त्या ठिकाणी कसं दुरुस्त करता येईल याचा प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. कुठलेही सरकार त्या ठिकाणी अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही. परंतु मला वाटतं विकृत मानसिकता अलीकडच्या काळात या ठिकाणी वाढले हे खरं आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय योजले पाहिजे. सर, खरं तर ही घटना सकाळी 7:30 वाजता घडली, म्हणजे आता जवळपास 4 वाजत आलेले आहेत, तरीसुद्धा गुन्हा दाखल होत नाही. त्याचे सगळे व्हिडिओ आहेत. पोलीस अजूनही म्हणतात की आम्ही याची सत्यता पडताळतोय, व्हिडिओ पडताळतोय. पोलिसांनी सुमोटो ॲक्शन घेऊन लवकरात लवकर त्वरित गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही पोलिसाची निष्काळजीपणा करायची हिंमतच होणार नाही. परंतु शेवटी आपल्या देशात कायदा आहे, आपलं राज्य कायद्याने नियमानुसार चालतं आणि त्याच्यामुळं कायदेशीर प्रक्रिया जी त्या ठिकाणी त्यांना पूर्ण करायची असेल त्याकरता निश्चित काही वेळ लागत असेल. कारण शेवटी कोर्टाच्या कचाट्यात हे टिकायलाही हवं. उद्या घाईगर्दीत एखादी गोष्ट त्या ठिकाणी केली तर आरोपीला वाचण्यासाठी आपण जागा ठेवले असाही आरोप होतो. परंतु निश्चितच पुणे पोलीस या प्रकरणी कारवाई करतायत आणि आपल्याला गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई झाल्याचं निश्चित दिसेल हा मला विश्वास आहे. सर, खरं तर सुरेश धसांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये एक पत्र जे आहे ते ईडीला दिलेलं आहे की कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी जी आहे ती ईडी मार्फत करावी. समन्वयानं खरं तर आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. या अशा गोष्टींमुळं महायुतीमध्ये काहीतरी वेगवेगळी मतमतांतर जे आहे ते निर्माण होतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं एखाद्या गैरव्यवहारावर, भ्रष्टाचारावर त्या ठिकाणी कोणी लक्ष वेधत असेल तर महायुतीमध्ये समन्वय तुटला आहे असं मानायचं कारण नाही. कारण शेवटी महायुती ही पारदर्शी कारभार करण्यासाठी आहे. मग अशा वेळेला पारदर्शी कारभार करण्यासाठी जर कोण पुढे येत असेल, चुकीच्या गोष्टी दाखवून त्या ठिकाणी निदर्शनास आणून जर त्या स्वच्छ करणं किंवा त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. आणि सुरेश धस एक अभ्यासू अशा प्रकारचे आमदार आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे, कुठली गोष्ट ते वाऱ्यावरने हवेत करत नाहीत. त्यांच्याकडे काही सफिशियंट पुरावे, काही कागदपत्र असतील म्हणून ते अशा प्रकारची गोष्ट करत असावेत. परंतु महायुती असली तरी चुकीच्या गोष्टींना एकमेकांनी पाठीशी घालणं अपेक्षित नाही आहे. देवेंद्र फडणवीस महायुतीच काय आपल्या पक्षातील लोकांनासुद्धा त्या ठिकाणी माफ करत नाहीत. गैरव्यवहार आणि पारदर्शिता या ठिकाणी त्यांच्यावर लक्ष असतं. गैरव्यवहार खपवून घेत नाहीत. पारदर्शी कारभार व्हावा हा त्यांचा आग्रह आहे, अट्टास आहे आणि त्याच्यामुळे तशाच पद्धतीनं राज्याचा कारभार पुढं नेण्याची त्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे जे चांगल्यासाठी होईल
त्याचं स्वागत पाहिजे. परंतु कोण जाणीवपूर्वक करत असेल तर त्याचाही तपास होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरेश धसांनी बीडच्या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सातत्यानं आरोप असतील, मग पुरावे जे आहे ते सगळ्यांसमोर सादर केले. धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे, मात्र आता थेट ईडीकडेच तक्रार केल्यामुळं पुन्हा नक्की धनंजय मुंडे जे आहेत ते अडचणीत येतील का, अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा आहे. तुम्हाला नक्की काय वाटतं? ना मला वाटतं या प्रकरणाच्या निमित्तानं एक गोष्ट स्पष्ट झाली की सुरेश धस जे विधिमंडळात आरोप करत होते, बाहेर जनतेच्या दरबारात आरोप करत होते, पुराव्यानिशी बोलत होते, ते आता चार्जशीट फ्रेम केल्यानंतर त्यातलं तथ्य बाहेर आलं आणि त्याच्यामुळे सुरेश धस यांचं वक्तव्य ते निराधार नसून त्याला आधार पुरावा काहीतरी असतो अशा प्रकारचं निश्चितच या ठिकाणी एक विश्वासाचं त्यांच्याविषयी वातावरण या ठिकाणी झाल्याचं दिसतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे CIDने चार्जशीट दाखल केलेलं होतं त्याच्यामध्ये सगळा मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराडला म्हटलेला आहे. मात्र कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे तो वाल्मिक कराडनं जवळपास 200 कोटीचा घोटाळा केलेला आहे असं सुरेश धसांचं म्हणणं आहे. जर कदाचित ईडीने चौकशी केली नाही तर राज्य सरकारच्या एक वेगळ्या खात्यामार्फत त्याची चौकशी होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं या संदर्भामध्ये सुरेश धस त्या जिल्ह्यातले आमदार आहेत, माजी मंत्री राहिलेत, ते योग्य प्लॅटफॉर्मवर त्यांच्या तक्रारी करतील. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत परखड आणि स्पष्टपणे सांगितले की या राज्यामध्ये कोणी असो गैरव्यवहाराला थारा नाही, मी भ्रष्टाचाराला माफ करणार नाही आणि त्याच्यामुळं कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही घटकातला असो त्या ठिकाणी चुकीचा असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब त्यावर योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करतील. परंतु त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षालाही आश्वस्त केलं आहे की आमचं सरकार सूड भावनेनं आमचे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असली तरी वागणार नाही, हेही त्यांनी लोकशाहीच्या दृष्टीनं महत्त्वाचं विधान केलेलं. सर, मात्र 2 दिवसांपासून सुरेश धसांचा जो एक कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जाते की खोक्याबाई त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले. मग कुठे हेलिकॉप्टरमधून एंट्री असेल, पैशाचे बंडल जे आहे ते उधळणं असेल किंवा मग पैसे मोजतानाचे व्हिडिओ असेल. खोक्याबाईच्या घरी आता झाडाझडती जी आहे ती सुरू झालेली आहे. वन विभागानं झाडाझडती केली. 1 महिन्यांपूर्वीचं साठवलेलं मांस त्याच्या घरामध्ये आढळलेलं आहे. सुरेश धस यांच्यावरती जे आहे ते खोक्याबाईमुळे आरोप केले जात आहेत. तुम्ही कसं पाहा? एक लक्षात ठेवा, खोक्याबाई असो नाही तर बोक्याबाई असो, कायद्यासमोर सगळे समान असतात. आणि या ठिकाणी परवाचं अजितदादांचं वक्तव्य एक मला चांगलं आवडलं की राज्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी आपल्या आजूबाजूला कोण आहे ते पाहावं, त्यांच्या भरवशावर राजकारण करू नये. आता आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आजूबाजूला अनेक चांगले वाईट कार्यकर्ते असतात आणि त्याच्यामुळं त्यांचं खापर त्या नेत्यावर त्या ठिकाणी फोडलं जातं. आता खोक्याच्या संदर्भात मला कल्पना नाही, आता तर सोशल मीडिया आणि TV वर बातम्या येत आहेत, यातली सत्यता समजून घेऊन नंतर सुरेश धसांचा नेमका संबंध काय आहे, त्यांनी याला आश्रित केलं आहे का, या सगळ्या गोष्टींवर तपशीलवार बोलता येईल. आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपशीलवार नंतर बोलता येईल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित शिगवण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.